मिरजेत सातवेकर मळा येथे अतिक्रमण हटवण्यास हायकोर्टाची स्थगिती. महापालिका प्रशासनावर नुकसान भरपाई आणि मानहानी दावा दाखल करणार, ॲडव्होकेट लोणकर यांचा इशारा. सांगली महापालिका प्रशासनाने सातवेकर मळा येथील श्रीकांत सातवेकर यांच्या घराचे अतिक्रमण जमीनदोस्त केलं आहे. याबद्दल न्याय मागण्यासाठी सातवेकर यांनी हायकोर्ट मळा येथे पालिकेला अतिक्रमण कारवाई करण्यास स्थगिती दिलेली आहे आणि आज याची माहिती सातवेकर यांचे वकील लोणकर यांनी दिली आहे. सांगली महापालिका प्रशासनाने वेळ दिला नसल्याने 50 लाखांचं नुकसान होऊन 20 कुटुंब आज रस्त्यावर आली असल्याचा आरोप श्रीकांत सातवेकर यांनी केला आहे. झालेल्या नुकसानाबद्दल नुकसान भरपाई मानहानीचा दावा महापालिका प्रशासनावर करणार असल्याचा इशारा यावेळी ॲडव्होकेट लोणकर यांनी दिला आहे. जय बाबुराव सातवेकर जे परवा अतिक्रमण पाडलं महापालिकेनं गोष्ट अशी आहे की जिल्हा कोर्टानं 14 तारखेला स्टे उठवला. त्यावेळेस होतं शुक्रवार, मला हातात कापी पडली शनिवारी. स्टे उठवल्याची कापी हातात शनिवारी पडली. दुसऱ्या दिवशी होता रविवार. मला रविवार असल्यामुळे ती कापी माझ्या हातात पडली नाही. मी काय केलं, मला महापालिकेने पोलीस स्टेशनने मला बोलून घेतलं. पोलीस स्टेशनला बोलून घेतलं, 8 वाजता बोलून घेतलं आणि त्यांनी म्हटले की तुमचा असा निकाल उलटा झालेला आहे आणि महापालिकेमध्ये निकाल लागलेला आहे आणि उद्या ते संरक्षण काढ म्हणजे काय तुमचं अतिक्रमण ते काढणार आहेत आणि तुमचं काय असं जबाब देईल. मी जबाबमध्ये काय त्यांना दिलं की मला तिथं 20 लोक राहायला आहेत, 20 कुटुंब राहायला आहेत, त्यांना फक्त मुदत द्या, एक 8 दिवसाची त्यांना मुदत द्या, तुम्ही त्यांना नोटीस पाठवा आणि 8 दिवसाची मुदत 8 दिवस तुमचं काय जिल्हा न्यायालयाचं जे काय आहे त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा, असं मी त्यांना लेखी जबाब दिला. त्यानंतर मी घरी आलो. घरी सकाळी 11 वाजता महापालिकेचे साबळे म्हणून आहेत, जवळजवळ एक 15-16 JCB आणि साधारणपणे एक 70-80 पोलीस फौजफाटा आणि 200 कामगार घेऊन 11 वाजता कोणाला काही न बोलता किंवा कोणाला काही न सांगता डायरेक्ट त्यांनी पाळायला चालू केली. माझे जे काय कुटुंब होतं ते कुटुंब भयभीत होऊन प्रत्येकाने आपला भराभरा निम्मा थोडा पसारा काय हाताला लागला ते पसारा भेट काढला, तरी सुद्धा त्यांनी काय ऐकले नाही आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी कारवाई चालू केली आणि ह्या कारवाई चालू करत असताना जे काय पसारा बाहेर काढत होते ते पसाराला अक्षरशः पोलीस अडवत होते, मर्चीला बाजूला व्हा. त्यामुळं त्या लोकांना तिथलं पसारा काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही. मग ही सगळी परिस्थिती बघून मी काय केलो, हायकोर्टामध्ये गेलो. ह्यांनी कारवाई केली 17ला. 18ला मी हायकोर्टामध्ये गेलो की साहेब सगळं असंच झालेलं आहे आणि उच्च न्यायालयानं काय केलं की सगळं बघितल्यानंतर जे काय निकाल दिला आहे 14ला, मिरज कोर्टाचा निकाल जे 14ला दिलेला आहे हे निकाल उलट म्हणजे जे काही विरुद्ध दिलेला आहे हे खरोखर न्यायदान आहे का नाही, हे न्यायालयात बसते का नाही किंवा हे त्यांच्या नियमात बसते का नाही हे पाहण्यासाठी हायकोर्टानं मना आदेश केलेला आहे महापालिकेला की तुम्ही तिथे कारवाई थांबवा आता आणि तुमचं काय जे काय म्हणणं द्यायचं आहे ते म्हणणं तुम्ही 25 तारखेला तिथं कोर्टात मांडा. मी ॲडव्होकेट रवींद्र शिवाजीराव लोणकर या सातवेकरांच्या याच्यामध्ये वकील म्हणून काम पाहतोय आणि यामध्ये आता मी गेले 2019 पासून काम पाहतोय. ज्यावेळी 2019ला केस दाखल केली त्या केसमध्ये मी या जागेवर मनाईचे आदेश घेतलेले होते. त्या आदेश 14 तारखेपर्यंत म्हणजे या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत ते आदेश तसेच होते, परंतु जिल्हा न्यायाधीश यांनी ते आदेश रद्द केले. ॲक्च्युली तसे रद्द आदेश करता येत नाहीत. ॲक्च्युली जिल्हा न्यायाधीशांनी ते खालच्या कोर्टाला तालुका कोर्टाला परत पाठवायला पाहिजे होते. तसं न पाठवता जिल्हा न्यायाधीशांनी 14 तारखेलाच रद्द केले आणि 14 तारखेला मला नक्कल मिळण्यास विलंब झाला कारण जजमेंटवर सहीच केली नाही जजनी आणि 15 तारखेला मला नक्कल दिली. 15 तारखेला मी नक्कल घेतली आणि हायकोर्टला जायला शनिवार असल्यामुळं मला हायकोर्टला जाता आलं नाही. शनिवार रविवार हायकोर्ट बंद असतं. मी सोमवारी हायकोर्टला जाणार त्याच्या आधीच मला रविवारी संध्याकाळी 7 वाजता साधारण पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं. तिथं माझा जबाब घेतला, तिथं सातवेकरांचा जबाब घेतला. त्यांनी तिथं सांगितलं की आयुक्तांना असं म्हणणं सांगितलं एक 10 दिवस आम्हाला मुदत द्यावी, आम्ही सगळे कुटुंब हे सगळं बाहेर काढतो, आमचं साहित्य वगैरे एवढं सगळं सांगून सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 10-11च्या दरम्यान इथं येऊन ह्या जागेवर त्यांनी खूप नासधूस केली आणि गरज नसताना जागा 25-400 टन जे आरक्षित तथाकथित म्हणतात, तसं तर आरक्षण नाहीच आहे, आरक्षित म्हणतात, ते आरक्षण रिकामी असताना विनाकारण ही जागा पाडून या लोकांचं नुकसान केलेलं आहे.
यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्यासाठी मी हायकोर्टला गेलो आणि हायकोर्टनं यापुढे अशी कुठलीही काही कारवाई करू नये असं सांगितलेलं आहे आणि हायकोर्टने पुढच्या मंगळवारी महापालिकेला कोर्टात हजर राहून त्यांचं काय आहे ते म्हणणं द्यायला सांगितलंय. तसंच हायकोर्टाने हेही ताशेरे ओढलेत की जिल्हा न्यायाधीशांनी असे मनाईचे जे आदेश होते तालुका कोर्टाचे हे का डायरेक्ट रिजेक्ट केले, कारण तसे करायचे त्यांना पॉवर्स नाही. मग तेही त्याचाही उहापोह त्या ठिकाणी हायकोर्टला होणार आहे. जिल्हा न्यायाधीशांच्यावर पण ताशेरे हायकोर्टाने ओढलेले आहेत. हायकोर्टाने क्लिअर सांगितलेलं आहे तसं. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.